साधूचं रक्षण, साधूचं रक्षण, हे साधूचं रक्षण, धर्माचं पालन आणि दृष्टांत निर्दलन. आता ती एक वाक्य देतात, दृष्टांत निर्दलन झाल्याशिवाय साधूचं रक्षण होणार नाही. आणि साधूचं रक्षण जर करायचं असेल तर दृष्टांत निर्दलन पटापट बोला. कारण दृष्ट मेले नाही तर साधू जगणार नाही. आणि साधू जर जगवायचा असेल पटापट बोला, दृष्ट संपावाच लागतील. आणि दृष्टांना जर संपवलं आणि साधू जर वाचला तर जो तयार होतो त्याचं नाव धर्म आहे. त्याचं नाव धर्म आहे. होते त्यांच्या डेफिनेशन ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय? अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, धर्म एकच आहे, मानवता. मानवता. आणि धर्म टिकवण्यासाठी देव अवतार घेतो, याच्याबद्दल शंका संपली. दोन, देव येतो 3 कामाला. एक, साधूचं रक्षण, दृष्टांत निर्दलन आणि धर्माचं पालन. संत येतात 5 कामाला. देव येतो 3 कामाला. नारायण महाराज, आदिनाथ महाराज सारखी संत काय येतात? 1, जगाला भक्ती कळावा. 2, जग सुखी व्हावं, जगाला प्रेम कळावं, जगाला संस्कृती कळावी. संत येतात 5 कामाला. वाणा, वया, सुख, भक्ती, भाव, धर्म, अवतार. आता शब्द नीट आहे का बघा. अवतार. अव म्हणजे खाली आणि तार म्हणजे येणे. टू कमिंग अप, खाली येणे म्हणजे अवतार. अवतार, त्याला शब्द आहे अवतारती. अवतार, अव म्हणजे खाली आणि तार म्हणजे येणे. टू कमिंग अप, खाली येणे, अवतार. देव येतो 3 कामाला, संत येतात बस फिट बसलं. आणि आपण येतो एकाच कामाला. आपलं एकच काम, येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, बायको करणे, पोरग पैदा करणे, ते मोठं करणे, त्याला शिकवणे, त्याचं लगीन करून देणे, त्याची बायको बाळातीन होणे, नातू पाहणे. संसार करणं पराक्रम नाही आहे, संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. येणे, अव खाली, तेने येणे, अवतार, धराया कारण. 3 कामं परत ऐका. देव येतो 3 कामाला, संत येतात 5 कामाला, आपण येतो एकाच कामाला. येणे, संसार करणे, मरणे. पुनरपी जननम, पुनरपी मरणम. यायचं मरायचं. संसार करणे पराक्रम नाही. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची ती का? आतापर्यंत कोणाला जमलंच नव्हतं का? तू एकटाच न रे का अख्या गावात? का तुझी गिरणीत मग नोंद करायची? काय खिंड बिंड लढवली का काय एखादी?
हेलो मला मुलगा झाला. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं. तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उत्ताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वाचवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हंताना टेटसला ठेवी. अरे बावळ्या, लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहे, मिरचीचा सगळा भाग तिखटच आहे, कारल्याचा सगळा भाग कडूच आहे, आणि साखरेचे सगळे कण गोडच आहे. संसार कसाही केला तर दुःखच आहे. देव येतो 3 कामाला, घुसलो बरं का आपण. संत येतात 5 कामाला, आणि आपण येतो ते तुमचं तुम्ही ठरवा. आता 2 वाक्य परत. देव 2 रूपात येतो, एक सगुण, एक निर्गुण. मग ऐकणाऱ्यांची शंका आहे, निर्गुण परमात्मा सगुण का होतो? एक निर्गुण परमात्मा सगुण का होतो? आणि दुसरं कारण, राम जन्म, कृष्ण जन्म, हनुमान जन्म यांच्या जयंत्या ते गेल्यानंतरही का करायच्या? रामाचा अवतार संपल्यानंतर रामनवमी का करायची? कृष्णाचा अवतार संपल्यानंतरही कृष्ण जयंती? त्याचं उत्तर भागवत ग्रंथाचं असं म्हणणं आहे, जर भगवंताचा जन्म आणि गुण गायले तर त्या व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते, असं भागवताचं म्हणणं आहे. आणि त्याच वाक्याचं म्हणणं भगवंताचं स्वतः गीतेत असं म्हणणं आहे, जो देवाचे गुण गाईल, जो देवाची जन्मकथा गाईल आणि जो देवाच्या सगुण गुणाचं वर्णन करेल त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग गीताही सांगते आणि भागवतही सांगते, म्हणून देवाचं चरित्र सांगावंच लागतं. फायदा. आता दुसरं आजच्या अभंगाचं असं म्हणणं आहे, तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे, देवाने अवतार घेतलाय पण तो आमच्यासाठी घेतलाय. आता याची कारण आहे का? यावं लागतं देवाला, आले अवतार घेतलाय, पण देवाच्या अवताराची 2 रूपं झाली, सगुण निर्गुण. कामं झाली 3, पण देवाचे अवतार अंशावंश, अंश, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार, असे 6 अवतार आहेत. अंशांश, आवेश,
कला अंश पूर्ण परिपूर्णतम राम अवतार पूर्ण अवतार आणि कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार. थोडं जड जाईल. राम पूर्ण अवतार आणि कृष्ण परिपूर्णतम. मग यांचे जे अवतार आहेत हे आले. आल्यानंतर कशाला आले त्याचं उत्तर ऐका आता. आम्हासाठी आले. याचा अर्थ भक्त संकटात असला की देव अवतार गेला. मग एकाने शंका घेतली देवाचे अवतार किती आहेत. आमच्याकडे अवतार आहे अनंत. अनंत अवतार घेशी अवतार घेशी अवतार. की देव अवतार. भक्तावर संकट आलं की देव अवतार. उदाहरण आहे का. एक उदाहरण. आता सगळे वारकरी एकादशी करतात सगळे. आता म्हणणं आहे तुकोबरायचं सोमवार एकादशी न करती कोण होईल तर याची गती. आता तुम्ही मी जे एकादशी करतोय हे सगळ्या चुकीचे आहेत. आता आपलं चाललंय आंधळ दळीत आहे कुत्रपीठ खाते. एकादशीच्या दिवशी दिवसभर डबडं घेऊन पडत होता एवढा रातचा जेव्हा. एकादश नाही घडली आप जेवलाच नाही तो. काय आपला नियम काय. बायको सुद्धा म्हणते सत्कोर चपाती घ्या उद्या तुम्हाला एकादशी. हल्लीच तेवढी एखाद्या दिवशी शेंगदाणे खा थोडे खान थोडे शेंगदाणे खा. आज तुम्हाला उपास अर्धाने पडले शेंगदाणे. आणि द्वादशीच्या दिवशी 2-3 भजे घ्या का. काल तुम्हाला एकादश होती. दिवसाची एकादशीला ते पौर्णिमेपर्यंत बाथरूमचा दरवाजाच लागेल. एकादशीचा नियम ऐकायला सुंदर कथा सांगणार मी तुम्हाला. एकादशीचा असं आहे दशमीला संध्याकाळी जेवावं. दशमीला. एकादशीला निर्जला असावं. निर्जला म्हणजे काहीच खाऊ नये. आणि द्वादशीला सूर्य उदयापूर्वी पारणं सोडावे. म्हणजे एकादशी पर्यंत किती दिवसात झालं 3. दशमीला संध्याकाळ एकादश पोटभर बघा ना पूर्ण. आणि उपवास कधी सोडायचा द्वादशीला सकाळी. अंबरीश राजाने 1 वर्ष हे व्रत क्लिअर केल्यानंतर त्या व्रताची सांगता कार्तिक महिन्यात करायची. याच्यात अन्नदान केलं. ऋषी आले पण ऋषी येण्याच्या अगोदर याने मुहूर्त टळू नये म्हणून पाण्याचा थेंब घेतला. ऋषीने त्याला शाप दिला. ऋषीने त्याला केसामधून आसलं काढलं त्याच्या मागे लावलं. भक्तावर आलेल्या संकटाला त्याला शाप दिला होता तुला 10 जन्म अवतार भोगावे लागतील. हे भक्ताला दिलेला शाप देवाला सहन झाला नाही. देवाने ते सुदर्शन चक्र त्याच्या पुढे फिरवलं आणि 10 अवतार देवाने घेतले. कुणासाठी भक्तासाठी. आता ते 10च्या 10 ऐकायचे. अवतार घेतलेत किती 10. कुणासाठी भक्तासाठी. भक्तावर आलं संकट त्याला मिळाला होता शाप. भक्ताला शापातून मुक्त करण्यासाठी देवाने अवतार किती घेतले 10. पहिला अवतार मत्स्य घेतला. कधी ब्रह्मदेव झोपेत
असताना ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद चोरीला नेले. ते वेद मत्स्य रूपाने ऐकून आनंद दिले. तो पहिला अवतार मत्स्य झाला. दुसऱ्या भागामध्ये समुद्र मंथन झालं. रवी खाली जायला लागली. ती जाऊ नये म्हणून देवाने दुसरा अवतार कासवाचा घेतला. त्याचं नाव कच्छ झालं. आणि पुन्हा पृथ्वी रसातळाला जाऊ नये म्हणून त्यातून एक प्राणी निघाला. तो वराह होता आणि तो वराह हत्तीसारखा झाला. तो डोंगर झाला. हा वराह अवतार झाला. मत्स्य, कुर्म, वराह आणि चौथा अवतार खांबावर लात मारल्यामुळं नरसिंह झाला. पाचवा अवतार बळीला त्रिपाद भूमी दान करण्यासाठी वामन अवतार झाला. सहावा अवतार पृथ्वी निक्षत्रिय पांडव होण्यासाठी परशुराम झाला. सातवा अवतार वडिलांचं व्रत टिकवण्यासाठी रामाचा झाला. आठवा अवतार जगाला संपवण्यासाठी राक्षसांना कृष्णाचा झाला. नववा अवतार बौद्ध झाला आणि तो बौद्ध अवतार दुसऱ्या देशात झाला. पण नामदेव महाराजांच्या अभंगानुसार बौद्ध अवतार हा पांडुरंगाचा आहे आणि कल्की अवतार पुढे होणार आहे. हे 10 अवतार देवाचे झाले 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 कोणासाठी? मग तुकाराम महाराजांना विचारलं हे 10 अवतार कुणासाठी झाले? भक्तासाठी देवाने किती अवतार घेतले? हे बऱ्या किती घेतले? 10 अवतार झाले. मत्स्य, कुर्म, राम, परशुराम सगळं झालं. ते 10 अवतार झाले. आता हे अवतार घेतल्यावर देव काय काम करतो? आता बरेच बावळाटांचं काय म्हणणं आहे, नाही देव काय करतो? देव जे तुला करीत नाही ते करतो. देव काय करतो? काय करतो? काही बावळाट हे नाही चालत. देव काय करीत? काही तर डायरेक्ट म्हणता देवाने मला अशी बायको कधी दिली. देव पाहिला का? देव तुमच्या कर्माची फळं तुम्हाला योग्य देतो. तुम्ही बाह्य रंगाच्या नादी लागा, तुम्ही बाह्य व्हाल. तुम्ही अंतररंगाच्या नादी लागा, अंतर व्हाल. देवावर काय करायला लागतं त्याचं उत्तर ऐका. गायचं वासरू मेलं वासरू. गाय दूध देत नाही. मालकाचा आयडिया, वासरू फाडा, त्याच्यात भुसा भरा, गाई पुढे उभं करा. गाई दणादण दूध देणार. पण बसलेल्या कोणत्याही माणसाला आपलं चॅलेंज आहे, हा प्रयोग तुम्ही गावरान गायला करा. होईल? एका लाटात गडी घरातून तांब्या. हा प्रयोग फक्त एकाच आवला दिला चालतो. हा जर्सी. आता ऐका, ओवी अशी आहे,
सत्याचा भोकसा काढला, आत तृणवटा भरला. बस गायचं वासरू मेलं, त्याच्यात भुसा भरला आणि गायनं दूध दिलं, म्हणजे ते वासरू खरं नाही तरी काय. मग ह्या जगात काहीच खरं नाही तरी आपण गुंतलोय. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिम हा विषय. आता गाईचं वासरू ओरिजिनल जर असेल तर ते गाईचं वासरू गाईला पेत असताना जर बाजूला करायचं ठरलं तर ते लवकर होत नाही. का? ते वासरू गाईशी अनन्य झालंय. अनन्य वासरू जसं गाईशी अनन्य झालंय तसं भक्त देवाशी अनन्य झाला की देव तसा अवतार घेतो. एकदम शेंबड पोरग, शेंबड प्युअर, कपचड्डी नाही, काही नाही, नाकात मेकडं, मोकार घाण, मागू नाही भरेल पुढू नाही वल्ल, मागू नाही भरेल पुढू नाही वल्ल, एकदम घाण, नागपुरीत मेकडं खातय आणि रडत आहे. आणि त्याची आई, ती आई माझं छकुलं, माझा सोन्या, माया वाघाचं पिलू. आणि वाघ उताना पडला येड्या बाबडी, पिऊन पडला वाघ उताना पडला पिऊन. आणि आई म्हणते हे ते माझ्या वाघाचं पिलू आहे. याचा अर्थ असा आहे पोरग किती खराब असू द्या, आई त्या मुलाशी अनन्य आहे म्हणून आईचं मुलावर प्रेम आहे. तसं फक्त वासरू गाईशी अनन्य आहे म्हणून गाईवर वासराचं प्रेम आहे. तुम्ही जर अनन्य झाला तर देव अवतार. नाही तर मग आपलं पागल काम आहे. बायको पाण्याला गेली, पोरगं रडायला लागलं. ग बस रडू नको, आई पाण्याला गेली, ग बस रडू नको, हा आई पाण्याला गेली. ते काट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? त्यामुळे ती बाई आली, ग बस रडू नको, आई आली, ग बस रडू नको, आई आली, ग बस रडू नको. आपली आई आली, तो म्हणला माझी एकटीची आली, तू नेली. मग ते जसं संसारातलं प्रेम आहे तसं भक्त जर अनन्य असेल तर देव त्याच्यासाठी अवतार घेतो, आम्हासाठी अवतार. तशी पहिला मागला घेतो, पण करतो काय? उत्तर गजेंद्राचं, नकराचं भरपूर दिवस युद्ध चाललं आणि पाया पडून सांगतो तुमचा खिस्सा गरम आहे तर जग तुमच्या माग आहे. तुमचा खिस्सा रिकामा झाला, तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला. आपलं शरीर चांगलं आहे तर जग आपलं आहे. आता हे आमचं मशीन थोडं बरं आहे, अजून बरं म्हणजे आता धक्क्याला लागलंय, निघालंय आता ते हळूहळू आमरधामक थकलंय. माझं मशीन चांगलं आहे म्हणून तुम्ही माझं कीर्तन ऐकता. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली, ते उरफाट बोलायला लागलं, बदला बाबा. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय म्हणतात? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, गप रात गई बात गई. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध चाललं. इथे आपण जोपर्यंत गजेंद्रात ताकद होती तोपर्यंत अख्खी माग सध्याच्या माग होती. आम्ही आहे लग्नाला वराड अख्खं जेवायला आहे. नवरी जाताना एकटीच गाडीत बसते, पण पूर्वी नवरी रडायची. पूर्वी नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडायची, आता रडत नाही. सगळे हप्ते पेड करा तर मी दुसरा हप्ता घेऊन येते. प्रेम नाही आहे ते, त्याचं उत्तर ऐका परत नाही. माणसं गोळा व्हायची, युद्ध चाललंय, पण युद्ध 1000 वर्ष चाललंय. कुणाचं ते युद्ध? गजेंद्रचं आणि नकराचं युद्ध आहे.
आज तुमचं आणि माझं युद्ध आहे. आपले 6 युद्ध चालू आहेत. हा वेगळा म्हणतोय, हा वेगळा म्हणतोय, हा वेगळाच म्हणतोय, ही वेगळंच म्हणते. हा तर लय खतरनाक, सगळ्यात डेंजर गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिल सांगता येत नाही. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली तो एवढ्याला कामाला येतो. आणि ही सगळी हलकट याचं ऐकत्या. म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती दिवस प्रॅक्टिस करा, दारू पिताना डोळे झाकावेच लागतात. का? हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून त्या दारुड्या दुकानातून येताना असा येत असतो बा, हा आणि मग त्याला फुट्याने ठेवले जातात. त्याला सायंटिफिक भाषेत चकना असे म्हणतात. याला सायंटिफिक भाषेत चकना असे म्हणतात. आणि मग ते खातात. तसं दिसतेच आणि ते तसं खातात. त्याला प्रमाणे प्रमाणे. तसं यांचं युद्ध झालं. जवळ युद्ध चाललंय तेव्हा सगळी लोक आहेत. युद्ध संपलं नाही, पण पर्याय नाही. युद्ध आटवत नाही, नक्र आवडत नाही, आणि गजेंद्र त्याच्यातून सुटत नाही. आणि मग सगळे लोक हतबल झाले का संपला विषय. अपघात झाल्या झाल्या काय लोक गोळा होतात. कोण होता, कुठून आला, कसा पडला, फेल होता का, ड्रायव्हर होता का, उजव्या बाजून होता का, डाव्या बाजून होता का. आणि पोलीस गाडी आली आली पोलीस गाडी आली आली त्याला जलकाव झाले, करीन तो भरीन. आपल्याला कोणी हे लफडे करायला सांगितले, आणि अख्खी माहिती तोच काढीत होता. संकट आलं का जमत नाही. काही माणसं नुसते म्हणतात वाघ माणसं खातो का. समोर जर आला ना घ म्हणतच नाही माणूस. समोर जर वाघ आला माणूस घ शब्दच म्हणत नाही. इकडं चालून इकडं तो घ म्हणत नाही. महाराजांची भाषा आहे, जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचना. जनबायकू करेलच नाही ना जनबायकू. अहो ती कार्ट बोलून येत नाही मला. बायकू करू दे अशी नीट करून टाकीन, गपशी बस असंच म्हणायचा तो बाप. तो तर सासरवाडीला कांदे वाटणं करा गेला. तू काय हा या नाही का भाऊ. तू कापड दुकानं पुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहत्या. ते स्टॅच्यू असतंय ना प्लास्टिकचं तरी माणसाची बाजल प्लास्टिकचे काय हत्यार. इंद्रिय ताकद आहे तर जग सत्य आहे. इंद्रिय थकले कार्यक्रम संपला, फायनल झालं. मग गजेंद्रामध्ये ताकद आहे, नकरामध्ये ताकद आहे, म्हणून सगळी लोक त्या दोघांचं युद्ध पाहिला आहे. इथं राहिलो ना आपण. आता त्यांचं युद्ध एकमेकाला आवरत नाही. लोक तिथं थांबू शकत. आणि मग शेवटी माणूस कोणाला हात मारतो. मग आता आपलं सुद्धा तसंच आहे. सगळं झालं का काय करू देवा, काय करू देवा, फाशी देवा, आता काय करू. मग तो देवाला हाक मारतो. गजेंद्राने देवाला हाक मारली, फुल वाहिलं, अन्यन्य झाला. गजेंद्रासाठी देव आला. दुसरं आला 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 देव गजेंद्रासाठी हाक मारली बाई. असं बरं राहायचं नाही देवा पुढं काही बाई. आपली लोक नाही दरिद्री. काय करू देवा, काय झालं तुला, काय झालं, काय काय करू देवा. पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय.
काही काही लोक ते इतके बावळट आहेत, काय करू देवा 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणले बुटानं हाणू का तुला, तुला बायको मेल द्यायची. मी आता काय उक्त घेतलंय का नाही. गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत लोकांनी पाहिलं. ताकद संपल्यावर गजेंद्राला देवाला हाक मारायची वेळ. थकले म्हणून त्यानं देवाला हाक मारली. दुसरी गोष्ट बायका एक झाली, 2 इकडं 100 इकडं 5 जणांचं नाव पांडव. हे 100 पठ्ठे पटापट बोला. कौरव 5 जणांना एक बायको. नाव द्रौपदी. हे 100 पठ्ठे यांची नावही कोणी घेऊ नये. महाराष्ट्र इंडा तुम्ही असं वाचलं का कुठं तुम्ही दुर्योधन पान स्टॉल नाही. दुशासन का ढाबा, बाबा का ढाबा आहे, बाबा का ढाबा आहे पण दुशासन का ढाबा नाही. कारण ही खानदानच अशी होती महाराज, एकाचं नाव सुईचं नाही. दुर्योधन, दुशासन, दुवी कर्ण, एकच बहीण दुशिला. दुशिला जशी घरात नाव आहे पा सासरा, सासरा, सरा. ज्याला घरात नाही कोणाचा आसरा त्याचं नाव सासू, सासू. जिच्या डोळ्यात तासत तासू तिचं नाव सासू. ननंद, ननंद, ननंद. नाही कळलं तुम्हाला. ननंद जिला भाऊ भाऊ जायचं चांगलं पाहून कधीच होत नाही आनंद, तिचं नाव ननंद. घरात नाव पाहिजे सुंदर आपल्याला. अण्णा, 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 नाना, अण्णा, नाना, आप्पा, आप्पा, आणि शेवटचं नाव तर लय भारी आहे. बैल हाकणारा माणूस कासरा मागे टाकल्यावर चाबूक हातात घेऊन पहिला शब्द काय म्हणतो? दा. आणि आपल्या घरात मोठ्या माणसाला काय म्हणतात? डबल बैल.